आकाशवाणी मुंबई सादर करीत आहोत शून्यातून उभारी. तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. नमस्कार मंडळी. बऱ्याचदा तुमच्या आमच्या सर्वांच्याच बाबतीत असं कधी ना कधी हे घडतं की पुस्तक वाचताना कसलंच भान राहत नाही. ते पुस्तक कधी विचार करायला लावतं, कधी धीर देतं, कधी हसवतं, तर कधी कधी मन सुन्न करून टाकतं. आज आपण वेगळ्या संघर्षांना तोंड देणाऱ्या शेफ तुषार प्रीती देशमुख यांच्या आत्तापर्यंतच्या जीवन प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांच्या शून्य बघितलेला माणूस या पुस्तकाच्या निमित्तानं सेलिब्रिटी शेफ तुषार प्रीती देशमुख आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. तुषार, आमच्या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. तुषारची थोडक्यात ओळख करून देते. माया ऑटो रेंटल्स ही कंपनी त्याचा मित्र योगेश म्हात्रे याच्यासोबत यशस्वीपणे चालवत आहे. प्रीती फूड फ्लेवर्स हे देखील दणक्यात सुरू आहे. तरुण पिढीतील नवउद्योजक म्हणून उद्योगश्री पुरस्कार, अर्थसंकेत पुरस्कार आणि महाराष्ट्राचा ब्रँड पुरस्कार आणि यासारख्या अनेक पुरस्कारांनी तुषार प्रीती देशमुख यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तसंच खाद्य संस्कृतीवर आधारित नाविन्यपूर्ण खाद्यपदार्थ असलेलं प्रीत खाद्य परंपरेची हे पुस्तक अनेकांच्या पसंतीस उतरलेलं आहे. खरं तर तुषार, तुझ्याशी अनेक विषयांवरती गप्पा झालेल्या आहेत. अनेक रेसिपीजच्या माध्यमातून तू आकाशवाणीमध्ये आलेला आहेस आणि आज तू आलेला आहेस त्याचं औचित्य पूर्णपणे वेगळं आहे. आज तुझ्या प्रवासाबद्दल आपण बोलणार आहोत. तो प्रवास तू उलगडलेला आहे तो एका पुस्तकाच्या माध्यमातून. तर मुळात हे पुस्तक लिहावं असं तुला का वाटलं? 47व्या वर्षात आपल्यावरती आत्मचरित्र प्रकाशित होणं हेच सर्वात अद्भुत असं गोष्ट होती. पण मला ती माझ्या वयाच्या 35व्या वर्षी करायची होती. ह्याचं कारण असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये जन्मापासून आजपर्यंत आलेले प्रत्येक अनुभव हे कटू अनुभव होते. त्याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोनातनं जर बघायला गेला तर आनंद जास्त नाही पण दुःखच जास्त, आणि मग त्या दुःखातनं आपण आनंद कसा मिळवू शकतो ह्यासाठी मला जो प्रवास खूप विचारपूर्वक करायला लागला तो मला असं वाटलं की आपण कुठेतरी लोकांसमोर मांडला पाहिजे. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख असतातच आणि मला असं वाटलं होतं की माझं जर आयुष्य अशा प्रकारे मी उलगडलं तर अनेकांना त्याच्यामधनं प्रेरणा मिळू शकते. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा लहान असतो ना तेव्हा मधुलिका आपण शाळेमध्ये आपल्याला माहितीये इन्स्पिरेशनल टॉक्स असतात. जे अनेक लोक ज्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप मोठी कामगिरी केली आहे ते आपल्याला इन्स्पिरेशनल टॉक्स द्यायला येतात. पण आपण त्यांच्याशी नक्कीच इन्स्पायर्ड होतो पण वयाचा थोडासा डिफरन्स असतो, कनेक्ट होत नाही आपण. एक्झॅक्टली. तो कनेक्टिव्हिटीचा पार्ट मला नेहमी कुठेतरी मिसिंग वाटायचा की आमच्या वयातले किंवा थोडेसे मोठे किंवा असे कोणी नसतातच का यशस्वी किंवा त्यांना नाही का प्रॉब्लेम्स येत, मग ते कसे काय ओव्हरकम करतात, मग अशांना का नाही बोलवलं जात, हा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला असं वाटायचं की माझी स्टोरी जर इतकी स्ट्रॉंग आहे तर मग मीच जर ह्या बाबतीमध्ये मुलांशी कनेक्ट व्हायला लागलो, मुलांशी संवाद साधला तर मुलं नक्कीच माझ्याशी कनेक्ट होतील. आत्ताच्या काळामध्ये जरा काय झालं ना की वी आर सो डिप्रेस्ड, मग आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, मग आत्महत्या करण्यापर्यंतचे प्रकार, मग हे जे काही आहे ते मला असं वाटलं की जर माझ्या आयुष्यात एकदा नाही दोनदा नाही 9 वेळा आत्महत्या करण्याचे प्रसंग आले, त्याच्यातनं मी ओव्हरकम कसं केलं, पण ते प्रसंग किती कठीण होते म्हणून मला ते डोक्यामध्ये विचार आले किंवा कशा गोष्टी होत्या, हे सगळं उलगडण्यासाठी हे मला पुस्तक करायचं होतं. पण गंमत अशी होती की वयाच्या 35व्या वर्षी तर ते झालं नाही, पण त्यावेळेला एक लेखक होते त्यांना मात्र पुस्तक माझं करायचं होतं, पण त्यालाही 9 वर्षाचा एक कालावधी लागला. आता ते लेखक नाही पण दुसऱ्या लेखिकेने हे पुस्तक पूर्ण केलं आणि त्या म्हणजे जयश्री देसाई. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे. ही एका संघर्षाची, एका जिद्दीची कहाणी आहे. म्हणजे अगदी पुस्तकाच्या पहिल्या पानापासून, पहिल्या अगदी वाक्यापासून ते आपल्याला जाणवतं. तर तुम्ही कसं उलगडत गेलात आणि जयश्री त्यांनी तुला त्यावेळेला कसं सांगितलं की नाही ह्या पुस्तकाकडे बघताना तू कसं बघायला हवं? हो, मजा अशी झाली की खरं तर 9 वर्षापूर्वी जसं मी आता म्हटलं तसं जे लेखक होते त्यांनी मला इंकिंग इनोव्हेशनचे आनंद लिमये, जे खूप नावाजलेले प्रिंटिंग प्रेसमध्ये आहेत, त्यांच्याकडे मला अप्रोच करायला नेलं होतं. कारण आनंद लिमयेंनी जेव्हा मला वयाच्या 35-40व्या वर्षात बघितलं तेव्हा त्यांना प्रश्न पडला होता की एवढ्या लहान वयाच्या मुलाबद्दल काय लिहायचं,
हा. काय याची स्टोरी असेल, हा कोणालाही पडलेला प्रश्न होता, साहजिक. जो त्यांनाही पडला होता. आणि मग त्यांनी मला सांगितलं, मला तुझ्या आयुष्याबद्दल थोडंसं सांगशील का. जेव्हा मी माझी स्टोरी थोडीशी त्यांच्याकडे नरेट केली, तेव्हा मात्र त्यांनी निश्चय केला होता की तुषारच्या आयुष्यावर जेव्हा कधी पुस्तक बनेल ते माझ्याकडनंच बनेल, ही मी शाश्वती घेतो, हे त्यांनी जाहीर केलं होतं. काळ निघून गेला, कोरोनाच्या नंतर असं वाटलं की आता हे पुस्तक होणारच नाही, कारण माझ्या आयुष्यावर चित्रपट पण येणार होता, त्याचंही पूर्णपणे काम थांबलं होतं. मग असं वाटलं की आता आपल्या आयुष्यात पुन्हा काही घडण्यासारखं नाहीच आहे, आता हे नाही आपल्यासाठी. पण म्हणतात ना की ते घडायचं ते घडतं. तसंच झालं की माझ्या काकींच्या निधनानंतर मी काकींवरती पुस्तक लिहिणार होतो, ज्यासाठी मी आनंद लिमयेंना अप्रोच केलं होतं. आणि आनंद लिमयेंनी एवढं मात्र सांगितलं की माझ्या बकेट लिस्ट मधलं तुझं पुस्तक हे आहे आणि मला ते करायचंय, त्यामुळे मला तू येऊन भेट. त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी लेखिका जयश्री देसाई आहेत, त्यांना हे काम दिलेलं आहे, तुझं पुस्तकाचं लिखाण त्या करणार आहेत. आणि मिनल मोहाडीकरांच्या माध्यमातून मी जयश्रीताईंना नॉर्मली ओळखत होतो, पण जयश्रीताईंना माझी पूर्ण कथा माहिती नव्हती. त्यांना फक्त मी सेलिब्रिटी टीव्हीवरचा शेफ म्हणून माहिती होतो. त्यांनाही हा प्रश्न पडला होता जयश्री देसाईंना की ह्या मुलावरती काय पुस्तक होणार. पण मग जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो, असं ठरलं होतं, आनंद लिमयेंनी सांगितलं होतं की तुम्ही कॉन्व्हर्सेशन फोनवरती करू नका, तर तुम्ही भेटून एकमेकांनी कॉन्व्हर्सेशन करा आणि मग त्याच्यातनं तुम्हाला काय निष्पन्न होतंय, लिखाण काय होतंय, हे त्यांनी पहिल्यापासून हट्ट धरला होता आणि त्याप्रमाणे आम्ही रोज भेटायचं ठरवलं. पहिल्या दिवशी मात्र जयश्री देसाईंनी मला खूप छान वाक्य सांगितलं की तुषार, तुझ्या आयुष्यातली ही एक थेरपी आहे, जी थेरपी अशी आहे की तुझ्या आयुष्यात बरेच वाईट प्रसंग येऊन गेले, आता ते पूर्ण विसरायचेत. सो आता ह्या पुस्तकाच्या माध्यमातून जे तुला उलगडायचे ते संपूर्णपणे उलगड आणि मग हे वाईप ऑफ करून टाक, म्हणजे सकारात्मकतेने आज तू जगतोच आहेस, पण अजून वेगळ्या सकारात्मकतेने तू जगशील. नक्कीच नक्कीच. आणि हे सगळं तू मांडत असताना तुला अनेक जुन्या आठवणींना उजाळा द्यावा लागला, जसं आई आहे किंवा मग इतरही अनेक मंडळी आहेत तुझ्या आयुष्यात जी महत्वाची आहेत. तर हे सगळं तू सांगत असताना त्यांनाही अश्रू अनावर झाले, जयश्रीताईंना. तर त्याही बद्दल आम्हाला सांग ना. हो, म्हणजे मला अजूनही आठवतंय की जयश्रीताईला पहिल्याच दिवशी जेव्हा मी स्टोरी नरेट करायला लागलो, तेव्हा माझ्या बालपणापासनची स्टोरी मी नरेट करायला लागलो, म्हणजे जन्मापासनची. आई वडील पुण्याला जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांचा व्यवसाय होता, त्यात आलेल्या अडचणी, मग त्याच्यात किती आमची समृद्धी होती. खरं म्हणजे त्या समृद्ध घरामध्ये जेव्हा जन्म झाला, प्री मॅच्युअर्ड बेबी मी होतो, मुलगा जगेल की नाही इथपर्यंत प्रश्न होता. म्हणजे सुरुवातच माझ्या स्टोरीची इकडनं झाली होती. पण आईनी गणपती बाप्पाला नवस केला आणि आईच्या नवसामुळे खरं तर मी माझं आयुष्य जगू शकलो, हे मला खात्री होती की मी तिच्यामुळे माझे डोळे उघडले आयुष्यामध्ये. पण वडिलांना व्यवसायामध्ये खूप मोठा लॉस झाला आणि तो लॉस सहन करता करता अनेक आईला असे पण टोमणे त्यावेळेला ऐकायला लागले होते की मुलगी जन्माला येते आणि तुमच्या घरात दारिद्र्य येतं, हे पूर्वीच्या काळात बोललं जायचं. तर आईला असं बोलायचे लोक, अगं तुझ्या तर घरात मुलगा जन्माला आला आणि तरी तुमच्या घरात दारिद्र्य आलं, तर हे कोणतं मोठं संकट. आणि त्यावेळेला आई इतकं सुंदर सकारात्मक उत्तर लोकांना द्यायची की मुलगीच जन्माला आल्यावरती घरात दारिद्र्य येतं असं नाही, मुलगा आल्यावरती पण दारिद्र्य येतं, हे माझ्या मुलांनी सिद्ध करून दाखवलंय. पण ज्या मुला मुलींना तुम्ही हे बोलता, तीच मुलं मुली उद्या पुढे त्यांच्या आयुष्यात काहीतरी बनवून दाखवतात आणि तेच त्यांचं नाव लौकिक करतात, हे पण निश्चित आहे. त्यामुळे माझाही मुलगा त्याचं नाव लौकिक करेल ह्याच्यावर माझा विश्वास आहे. आणि तू करून दाखवलंस. आईची ती इच्छा तो अगदी पूर्ण करून दाखवलीस. आणि जेव्हा तू आईबद्दल सांगतोस किंवा पुस्तकामध्ये सुद्धा जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आईने सुद्धा किती कष्ट काढले किंवा किती हाल अपेष्टांना तिला सामोरं जावं लागलं, हे सगळं त्याच्यामध्ये तू खूप छान पद्धतीनं खरं तर मांडलंयस. वाचतानाही अंगावरती काटा येतो. तर हे सगळे प्रसंग मांडत असताना तुला स्विच ऑन आणि स्विच ऑफ सतत व्हावं लागायचं. तर तू तेव्हा स्वतःला कसं सांभाळलंस, कारण त्या जुन्या आठवणी सांगताना? हो, म्हणजे माझ्या बालपणात जे माझ्या आईवरती त्रास झाले, म्हणजे वडील पूर्णपणे नशेच्या आहारी गेले होते, त्यामुळे मग ते आईवरती हात उगारायचे, आईला अनेकदा मारायचे, ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणी बघितल्या होत्या. आणि आई
फक्त माझ्या नवऱ्याने आजपर्यंत माझ्यावरती केलेलं प्रेम, याही पुढे तो माझ्यावरती जे प्रेम करणार आहे आणि माझ्या मुलासाठी त्यांनी जे विश्व उभं केलंय, आत्ता तो संकटामध्ये आहे म्हणून हे सगळं घडतंय, ह्या सगळ्या गोष्टीला ती सामोरं जायची आणि मलाही समजवण्याचा प्रयत्न करायची. मी आईला नेहमी म्हणायचो की डॅडी तुला मारतायत, ते एवढे तुला छळतायत, मग आपण का त्यांच्या बरोबर राहतोय? हे प्रश्न मी लहान वयात तिला जेव्हा विचारायचो तेव्हा तिचं उत्तर होतं की ह्याला संसार म्हणतात आणि संसार टिकवण्यासाठी एक बाजू जर कमकुवत असेल तर मी तिथे खंबीर राहून माझं कर्तव्य आहे की माझा नवरा आणि माझा मुलगा ह्यांचा समतोल ठेवून मला माझ्या कुटुंबासाठी उभं राहायचंय. आणि ती सगळं सहन करत तिने आमचा संसार उभा केला. ह्यात खरी तिची जिद्द होती. पण ह्याच्यातनं मला एक शिकायला मिळालं, तिचे अश्रू मी बघत होतो, कारण ती कधीच लोकांसमोर अश्रू ढाळत नव्हती. तर जेव्हा जेव्हा ती एकटी असायची तेव्हा ती रडायची आणि मग जेव्हा मी पटकन खेळताना यायचो तेव्हा ती लपवायची, प्रयत्न करायची. पण मग मी तिला मिठी मारल्यावरती इतकी रडून घ्यायची आणि मग ती म्हणायची की बघ बाळा, तू मला मिठी मारलीस ना, आता माझी सगळी दुःख संपली, आता पुन्हा नवीन जोशाने आपण कामाला लागूया. सो तिच्याकडनं ते मी शिकलो की आपण कधी हारायचं नाही, रडायचं, नुसतं रडायचं नाही तर ओक्साबोक्शी रडून घ्यायचं आणि मग पुन्हा आयुष्याला नवी सुरुवात करायची. किती छान आईने तुला हे सांगितलेलं आहे. असाच तुमचा प्रवास झाला, तो पुण्यावरनं तुम्ही मुंबईला आलात आणि त्यानंतर मग तुझं पूर्ण आयुष्यच बदललं खरं तर त्याबद्दल आम्हाला सांग. हो, म्हणजे पुण्यातनं आम्हाला नवी मुंबईला म्हणजे बेलापूरला यावं लागलं. ह्याचं कारण की वडिलांचं अनेक कर्जांचे डोंगर होते आणि ते घर विकावं लागलं. मग मुंबईमध्ये एक छोटंसं घर घेतलं बेलापूरला आणि तिकडे मग आमच्या आयुष्याची सुरुवात झाली की माझं पहिलीपासून ते 4थी पर्यंतचं शिक्षण हे नवी मुंबईतल्या फादर ॲग्नल शाळेमध्ये झालं. तर त्याच्यामध्ये पण फी कशी भरायची, पैसे नव्हते. मग त्यावेळेला खाण्यासाठीच पैसे नाही. मग अशा वेळेला आईनी पुन्हा पुढाकार घेतला की आई पडेल ते काम करायची. मग अक्षरशः तिने घरकामं पण केली. ती कुठेही असं संकोच तिने केला नाही की माझं स्टेटस काय किंवा मी किती श्रीमंतीमधनं आले होते, हा कुठेही तिच्या दृष्टिकोनातनं नव्हता. तर तिचा दृष्टिकोन एकच होता की माझं कुटुंब मला सुखरूपपणे पुन्हा उभं करायचंय. त्यातनं तिने मुलांच्या ट्युशन्स घेतल्या, फॉल बिडिंग करायला लागली. फॉल बिडिंग करता करता तिची बोटं झिजलेली मी पाहिलेली आहेत. पैसे कमवले जेव्हा तेव्हा सिंगरची एक मशीन घेतली त्या काळामध्ये. मग त्या मशीनवरती तिने दिवाळीच्या अनेक साड्या असतील किंवा वेगवेगळे पडदे असे काय 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 शिवणकाम केलं. पण खऱ्या अर्थाने तिने आमचं घर सावरलं आणि वडिलांना ह्या सगळ्यातनं हळूहळू बाहेर काढलं. कारण ज्या नशेमध्ये वडील होते तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं की आता पुन्हा आमचे वडील आमच्या ताब्यात येतील की नाही. पण माझे वडीलही इतके प्रेमळ होते कारण त्यांनी परिस्थिती होती तेव्हा अनेक लोकांना मदत केलेली होती. त्या दृष्टिकोनातनं जो त्यांचा भाव होता की खरोखर त्यांनी पुन्हा एकदा आईच्या विश्वासाला म्हणजे तडा जाऊन दिली नाही, तर ते पुन्हा त्या चांगल्या मार्गावरती आले. आणि नवी मुंबईतलं पण आम्हाला घर शेवटी विकावं लागलं परिस्थितीप्रमाणे. आणि मग 5वी मध्ये मी असताना मात्र आम्ही दादरला आजी आजोबांच्या घरी आलो आणि तिकडे आमच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. हा, आणि तिथला अजून एक वेगळं वळण मिळालं त्या सगळ्या तुमच्या जीवनाला. आपण म्हणूया की तुम्ही तिघही जण म्हणजे असे लांब गेलात एकमेकांपासून. आई तर खूपच लांब निघून गेली तुषार तुझ्या आयुष्यातून. पण मग तू तिथेही थांबला नाहीस. म्हणजे अगदी दुसऱ्या दिवशी तू म्हणालास तसं की आईची डायरी तू उघडून बघितलीस की आई नेमकं काय करायची. आणि त्या दिवशी तू ठरवलंस आई गेल्यानंतर बॉम्ब्लास्टमध्ये की आई जसं करायची तसं मी आता उभा राहणार. त्याच्यानंतर तुझा कसा सुरू झाला तो प्रवास? दादरला जेव्हा आजी आजोबांकडे आलो तेव्हा आई डबे करायची. त्याच्यानंतर त्या मावशीच्या मिस्टरांचं कॅन्टीन होतं महालक्ष्मीला, तिकडे मॅनेजर म्हणून नोकरीला लागली. संध्याकाळी घरी आल्यावरती परत डबे करायची. अशी अफाट मेहनत करायची. पहाटे 3 वाजता उठून ती 500 पोळ्या करायची. त्यामुळे हे सगळा प्रवास मी तिचा पाहिला होता. त्याच वेळेला सर्वात महत्वाची गोष्ट, वडिलांना पण नोकरी मिळाली होती. त्यामुळे आई वडिलांचं फायनान्शियल बॅकग्राऊंड हे स्ट्रॉंग होत होतं. कर्जातनं मुक्त हळूहळू ते होत होते. आणि 1993ला बरोबर मला आठवतंय की 1 एप्रिल 1993ला मावशीचं जे कॅन्टीन आई मॅनेजर म्हणून होती ते कॅन्टीनच तिच्या नावावर होणार होतं.
त्यामुळे तो एक तिच्या आयुष्यातला आनंद वेगळा होता. आणि मे किंवा जून मध्ये माझे वडील दुबईला जाणार होते नोकरीच्या निमित्ताने. त्यामुळे तो पण एक मोठा काळ होता की तिकडे बाहेरगावी गेल्यानंतर पैसे कमवून पुन्हा मी सगळी कर्ज संपवून मुंबईला येणार आणि मग आपण आपलं आयुष्य जगायचं. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांना माहीत असलेला 12 मार्चला घडलेला दुर्दैवी बॉम्बस्फोट, त्याच्यामध्ये आईचं निधन झालं. आणि आईचं निधन झाल्यानंतर प्रत्येक लहान मुलाला, जेव्हा मी म्हणतो की लहानातला लहान मुलगा असो किंवा वृद्ध वयातला वृद्ध माणूस असो, म्हणजे आई वडिलांचं दुःख हे वेगळं असतं गेल्याचं. तसंच माझं झालं की मला जेव्हा कळलं की आई आता ह्या जगात राहिली नाही, आणि त्यावेळेला मात्र असं झालं की मला आईला शेवटची मिठी मारायची होती. मला आईचा चेहरा शेवटचा माझ्या नजरेत कैद करून ठेवायचा होता. या सगळ्या गोष्टी कोणालाही वाटणार, त्या मलाही वाटल्या. पण दुर्दैवाने त्या बॉम्बलास्टमध्ये, ज्या बसमध्ये आईचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्याच्यामध्ये त्या सगळ्या लोकांच्या बॉडीज जळलेल्या होत्या. आईचा तर एक पाय नव्हता, एक हात नव्हता, शरीर कसं बस असं म्हणतात की आता ते माहिती नाही की खरंच तिची बॉडी होती की नाही. इथपर्यंत आमची घरामध्ये मग शेवटी चर्चा व्हायला लागली की त्या साडीच्या तुकड्यावरनं आम्हाला ती बॉडी मिळाली किंवा काय. पण हे सगळं होत असताना मी ज्या पद्धतीने वडिलांना तुटलेलं पाहिलं, कारण जो माणूस एक काळ आईवरती हात उघारत होता, एक काळ असं होतं की आईवरती त्यांनी बरेच आरोप करून झाले होते, आणि आई जसं मला लहानपणात सांगायची की तुझ्या वडिलांचं माझ्यावरती असलेलं प्रेम हे मी त्यावेळेला पाहिलं की माणूस जेव्हा तुटतो, आज माझी बायको माझ्याबरोबर नाही असताना तो पूर्ण अधिकार तिच्यावरती गाजवून मोकळा होतो, त्यावेळेला त्याला कळत नाही की तो काय चुका करत असतो. पण आज आपली बायको आपल्या बरोबर नाही, आज मी कोणावर ओरडणार, कोणावर हात उघारणार म्हटल्यावरती हक्काचीच व्यक्ती आपली गेलीये. हे तुटलेलं जेव्हा मी वडिलांना पाहिलं, तेव्हा मात्र मला सावरणं गरजेचं होतं. माझे आजी आजोबा होते. दुसऱ्या दिवशी आता माझं आयुष्य मी कसं जगणार, कारण मी मम्माच बॉय होतो की पदर धरून मी आईचं सगळं केलेलं आहे, त्यामुळे आता काय होणार. पण तू म्हणतेस तसं की मला तसंच झालं की दुसऱ्या दिवशी उठल्या उठल्या आईचा एक पैशाचा डब्बा होता, ज्याच्यात आई महिन्याचा खर्च लिहून ठेवायची की आजोबांचं पेन्शन किती येतं, वडिलांचं इन्कम किती येतं आणि मी किती पैसे कमवतेय, त्याच्यातनं कर्ज, घर चालवणं, आणि मग त्यातनं आपण काही शिल्लक ठेवू शकतो का. तर या सगळ्या गोष्टींचा तिचा कागद मला मिळाला, आणि त्या कागदावरनं मी ठरवलं की ह्या पुढे आता संसाराची जबाबदारी माझ्यावर, आणि ती पेलवली. आणि मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये पुन्हा वेगवेगळ्या कलाटण्याच आल्या, कारण जेव्हा जेव्हा मी सकारात्मक ठरवलं तेव्हा दुर्दैवाने नियतीने मला वेगळंच काहीतरी घडवलं. आणि झालं असं की ह्यानंतर संघर्ष थांबला नाही, तो प्रत्येक टप्प्याटप्प्याला वाढत गेला, तुझ्या प्रत्येक वयाच्या टप्प्याला. पण आई असताना तुला अशाच एका त्रासाला तोंड द्यावं लागलं होतं, ते म्हणजे सेक्शुअल हॅरॅसमेंटला. तेव्हा आई खंबीरपणे उभी होती, आणि आई गेल्यानंतर सुद्धा तू त्या व्यक्तीला तितकंच सडेतोड उत्तर दिलं होतं. बरोबर. तर तेव्हा तू डगमगला नाहीस. तर तेव्हा एवढं हे सगळं मुलांना माहितीही नव्हतं, किंवा ही हॅरॅसमेंट म्हटलं की जनरली आपल्या डोळ्यासमोर मुलीच येतात. परफेक्ट. पण एक मुलगा म्हणून त्याला हे सगळं सामोरं जावं लागलं. तेव्हा आईने तुला कसं समजवलं होतं? मी मुलगा असतानाही माझ्यावरती ज्या पद्धतीने सेक्शुअल हॅरॅसमेंट झाली होती ती जवळच्या व्यक्तीकडनं झाली होती. आणि मुळात काय होतं की एकतर ती जवळची व्यक्ती अशी असते की ती पूर्णपणे काबीज करून टाकते, की आपण सांगितलं कोणाला तरी ते पटणार नाही की ही व्यक्ती आपल्यावरती असे काही प्रकार करतीये. तो विश्वासच कोणी ठेवू शकत नाही, इतकं डोकं लावून ती व्यक्ती हे सगळं करत असते. मी त्या त्रासाला कंटाळलो होतो कुठेतरी. पहिली गोष्ट तर अशी होती, एवढ्या लहान वयात काय चाललंय हेच कळत नव्हतं. मग नंतर असं झालं की हे जे चाललंय ते चुकीचं आहे, काहीतरी चुकीचं माझ्या आयुष्यात घडतंय हे जेव्हा जाणवायला लागलं, तेव्हा मात्र मी माझ्या आईशी हे बोललो की ह्या पद्धतीने मला त्रास होतोय, अशी व्यक्ती माझ्याबरोबर असं करतीये. तेव्हा आईनी पण पहिले विश्वास ठेवला नाही, कोणीही ठेवणार नाही, पण आईनी असं नाही केलं की त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा आईला कळलं की ती व्यक्ती हळूहळू तुषारशी कशी वागतीये, त्याचं बिहेवियर काय आहे, आईने त्या व्यक्तीला समोर येऊन सांगितलं की ह्या पुढे जर त्याच्या नादाला लागलास, किंवा फक्त तुषारच्याच नाही तर कोणाच्याही नादाला लागलास, किंवा मला कळलं की अशा काही गोष्टी तुझ्याकडनं घडतायत,
तर मात्र आम्ही पोलीस स्टेशनला जाऊ. आणि मग हे कळल्यावरती ती व्यक्ती घाबरली, कारण कसं असतं की आपलीच व्यक्ती म्हटल्यावरती आपण सांगण्याचा, समजवण्याचा प्रयत्न करतो, पटकन आपण ऍक्शन घेत नाही. पण दुर्दैवाने असं झालं की हे सांगेपर्यंत आईचं निधन झालं होतं. मी इमोशनली जो काही तुटलो होतो, त्या व्यक्तीने परत माझ्या इमोशनलचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मी खंबीरपणे उभा राहून म्हटलं की ह्या पुढे जर मला हात लावलास तर मात्र मी काय करीन हे लक्षात ठेव. मग त्या गोष्टीला थोडा घाबरला. पण माझं म्हणणं एवढंच प्रत्येकाला आजही आहे की आपली लहान मुलं पालकांना सांगण्याचा प्रयत्न करतात. पालक कधीतरी ते ऐकतात एका फटक्यात, पण कधीतरी आपण निग्लेक्ट करतो की नाही मुलं काहीतरी असंच सांगतायत किंवा काय. तर मला असं वाटतं की हे संवाद जे आहेत ते घडले पाहिजेत पालकांमध्ये आणि मुलांमध्ये. आणि मुलं प्रत्येक वेळेलाच काही चुकीचं सांगत नसतात, त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. खरं तर आयुष्यामध्ये असे अनेक प्रसंग आले याच्यामुळे तू डिप्रेस झालास. तू अगदी सुरुवातीला म्हणाल तसं की आत्महत्या करावी असं तुला वाटलं, आणि मग ह्या सगळ्यातून तुला डॉक्टरांनी सल्ला दिला की नाही, तुझं काउन्सिलिंग होणं खूप गरजेचं आहे, कारण सतत तू कुठल्या ना कुठल्या तरी संघर्षातून, त्रासातून, अगदी ताऊन सुलाखून निघत होतास. आणि असं झालं की आता बस झालं प्रत्येक वेळेला आहे. त्यावेळेला लोकांचा एक वेगळाच दृष्टिकोन होता त्याकडे पाहण्याचा. म्हणजे आपुलकीने चौकशी करणं राहिलं बाजूलाच, पण एक टोमणे किंवा खरं आहे. म्हणजे आई गेल्यानंतर वडिलांनी 1 वर्षानंतरच लगेच दुसरं लग्न केलं. ते फक्त ह्याच हेतूसाठी असं म्हटलं गेलं होतं की तुषारला आईची माया मिळावी, तुषारला सांभाळायला कोणीतरी एक घरात पाहिजे. माझं आणि वडिलांचं आई नसतानाचं 1 वर्षाचं जे बॉन्डिंग होतं ते आम्ही खूप घट्ट करून ठेवलं होतं. कारण आई गेल्यानंतर वडील पुन्हा दारूच्या नशेत गेले होते. पण त्यात मी त्यांना ज्या पद्धतीने ते घरी आल्यावरती ते पडायचे, त्यांना अगदी म्हणजे म्हणतात ना की घास भरवण्यापासनं झोपवेपर्यंतची प्रक्रिया मी केली होती. मग ह्याच्यामध्ये आमचं बॉन्डिंग जेवढं स्ट्रॉंग होतं, त्यात मला माझ्या वडिलांनी ह्या दुसऱ्या लग्नाच्या बाबतीत का घेतलं नाही हा थोडासा मला एक प्रश्न होता. आणि आईचं कोणतंही मला कार्य करता आलं नव्हतं, त्यामुळे मला आईचं वर्षश्राद्ध करायचं होतं. मग त्याच्यात मुंज झाली. मग वर्षश्राद्ध केलं तर मला कळलं त्याच वेळेला माझ्या कुटुंबियांनी मला सांगितलं की आता तुझ्या वडिलांचं आपण दुसरं लग्न करतोय. सो तो सर्वात आयुष्यातला पुन्हा मोठा आघात होता. आणि आई ही फक्त जन्मदात्री आईच असू शकते. 3 वर्षाच्या स्पॅनमध्ये आमच्या दोघांमध्ये खूप काही पटलं नाही. पण एक मात्र आहे की वडिलांची जी दुसरी बायको आहे ती पण खूप छान सुगरण. तिने पण घर सांभाळण्यासाठी खूप छान मेहनत घेतली. मी खूप प्रयत्न केले बहीण म्हणून तिला स्वीकारण्याचे, तिनेही प्रयत्न केले असतील, पण मला असं वाटतं ते आमच्यातलं बॉन्डिंग नाही होऊ शकलं. आणि तिच्या आईला ते होऊ द्यायचं नव्हतं बेसिकली. आणि मी तसं तुला सांगितलं की मी अनेकदा आत्महत्याचे प्रयत्न केले. तर त्या आत्महत्याच्या प्रयत्नानंतर मात्र एक अशी गोष्ट झाली की कुठेतरी मला डिप्रेशन लेवल वाढत होती. मग त्यावेळेला विद्या आचार्य म्हणून डॉक्टर होते आमच्या परिचयातल्या. त्यांना मी सांगायला लागलो, विद्या आंटी मला खूप त्रास होतोय, मला माहिती नाही, माझं डोकं खूप भणभणतं किंवा अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. त्यावेळेला डॉक्टर विद्या आचार्यांनी मला KMच्या डॉक्टर पारकरांकडे सजेस्ट केलं की डॉक्टर पारकर म्हणून आहेत, तू त्यांच्याकडे जा आणि त्या डॉक्टर पारकरांकडे तू ट्रीटमेंट घे. तर मी त्यांना विचारलं काय ट्रीटमेंटची मला गरज आहे. तेव्हा त्यांनी मला स्पष्ट सांगितलं, यू नीड अ सायकॅट्रिक ट्रीटमेंट. त्यावेळेला मी 11वीत होतो, 96 वगैरे असेल. त्या काळामध्ये सायकॅट्रिक ट्रीटमेंट म्हणजे कोण घेतं तर फक्त वेड लागलेली माणसं घेतात. हा एक त्यावेळेचा बाज होता. आणि तसंच माझ्या बाबतीत झालं. मी पॉझिटिव्हली ती ट्रीटमेंट घ्यायला गेलो, पण जेव्हा काही लोकांना कळलं, माझ्या अगदी जवळच्या लोकांना, की तुषार सायकॅट्रिक ट्रीटमेंट घेतोय, तेव्हा लोकांनी मला वेडं म्हणून हिणवलं होतं. लोक लिटरली मला की ह्याला आता वेड लागलं, आता ह्याच्या आयुष्यात काही राहिलंच नाही, आता हा वेडा म्हणून फिरणार वगैरे अशा गोष्टी जेव्हा चर्चेला आल्या, तेव्हा माझं मानसिक संतुलन थोडं बिघडलं होतं. पण त्यावेळेला योगेश माझा मित्र, पुन्हा मी सांगतो की तो जर उभा नसता, त्यांनी जर मला साथ दिली नसती, काकींनी मला तो मेंटल आधार दिला नसता, कारण त्या पूर्णपणे माझ्या पाठी राहिल्या उभ्या. आणि त्यांनी सांगितलं होतं तुला जे जे लागेल ते आम्ही येऊ. आणि त्यावेळेला माझी चुलत बहीण भक्ती ती माझ्या पाठीशी होती. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये वडिलांनाही काउन्सिलिंगला बोलवलं गेलं, पण वडिलांकडनं इतकं निगेटिव्ह काय काय डॉक्टरांनी ऐकलं की शुभांगी पारकर त्यावेळेला डॉक्टर ज्या होत्या, त्यांनी सांगितलं माझ्या वडिलांना स्पष्ट, ह्याच्या पुढे तुम्ही काउन्सिलिंगला तर येऊच नका, पण मला असं वाटतं
तुषारच्या आयुष्यातनं पण तुम्ही लवकरात लवकर जर बाहेर पडलात तर त्याचं आयुष्य छान घडेल. इथपर्यंत त्यांनाही कळलं होतं. कारण एक काउन्सिलर मला असं वाटतं छान ओळखू शकते. ते सेशन्स मी केले म्हणून मला असं वाटतं मी आज इथे आहे. त्यामुळे मला अनेकांना, आत्ताच्या पिढीतल्या मुलांना पण हे सांगायचंय किंवा त्यांच्या पालकांना सांगायचंय की सायकॅट्रिक ट्रीटमेंट, कारण आता मुलं लहान वयात पण डिप्रेस झाली आहेत आणि छोट्या छोट्या गोष्टींवरनं. कारण पूर्वी आपल्याला काही मिळतच नव्हतं, आता सगळं मिळून पण काहीच मिळत नाहीये, ही जी भावना मुलांमध्ये आली आहे ती सर्वात घाणेरडी आहे आणि मग ती त्यांना डिप्रेस करते. सो लहान वयातही किंवा कोणत्याही वयामध्ये जर आपल्याला वाटलं की मुलं डिप्रेशन लेवलला आहेत तर कृपया करून त्यांना वेळेवरती डॉक्टरांकडे न्या. ट्रीटमेंट पूर्ण करा. कारण मी ट्रीटमेंट पूर्ण केली म्हणून मी बाहेर पडलो. मी जर ट्रीटमेंट अर्धवट ठेवली असती, त्यांचा कोर्स अर्धवट ठेवला असता तर मी ह्याच्यातनं बाहेर पडू शकलो नसतो. आणि हे आयुष्य अगदी साधं सोपं असं नव्हतं तुझ्यासाठी कुठल्याच क्षणी. आणि तूही कुठे हल्ला नाहीस नंतर कितीही डिप्रेशनचे प्रसंग आले तरी सुद्धा. आता हे पुस्तक अनेक जण वाचतात आणि तू सुरुवातीला म्हणालास तसं की हे युथला कनेक्ट व्हावं असं हे पुस्तक तू डोळ्यासमोर ठेवून लिहिलंस. तर पुस्तक वाचल्यानंतर तुला काही मंडळी आता कनेक्ट झाली का? भरपूर झाली, भरपूर. म्हणजे मला आनंद असा होतो ज्या वेळेला मी माझ्यामध्ये वडिलांचं नाव काढून आईचं नाव यायला पाहिजे ह्यासाठी मी जो लढा केला तो खूप मोठा लढा होता आणि ते मला होऊन देत नव्हते. कारण आपल्याकडे फक्त भारतामध्ये 5 व्यक्ती होत्या ज्यांच्या नावामध्ये आईचं नाव, वडिलांचं नाही फक्त आईचं नाव होतं. त्यात मी एक पुढाकार घेतला होता की मला वडिलांचं नकोय नाव, ते मला खूप त्रासदायक होतं आणि आईचं नाव हवं होतं. त्यासाठी मला माझ्या काकींनी खूप मदत केली. त्यामुळे त्यांचे उपकार होते की त्यांनी मला ही मदत केली म्हणून मी हे करू शकलो. आणि जेव्हा आईचं नाव लागलं तेव्हा अनेक सिंगल पॅरेंट जी मुलं होती ज्यांना आईचं नाव लिहायचं होतं, ज्यांना त्रास होत होता, इंटरनल त्रास काय असतात ना ते ज्याच्यावरती येतं त्याला कळतं. त्यामुळे त्या मुलांनी जेव्हा त्यांच्या आईचं नाव लावलं तेव्हा त्या आईंनी त्या मुलांच्या प्रतिक्रिया मला कळवल्या होत्या. तसंच पुस्तकाच्या बाबतीत झालं की जेव्हा शून्य बघितलेला माणूस हे अनेक लोकांपर्यंत पोचलं तेव्हा अनेकांनी ती पुस्तक वाचल्यानंतरच्या प्रतिक्रिया अशा होत्या की एक मुलगा जो त्याच्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि ती आत्महत्या केलेली म्हणजे ते फासावरती लटकलेले त्या लहान मुलांनी बघितलेले होते आणि त्याला प्रश्न असा होता की माझी आई इतकी फाईट करत होती आयुष्यामध्ये आणि मग माझ्या वडिलांनी गिव्हअप का केलं. पण जेव्हा त्याची आई त्याला हे पुस्तकातले एक एक चॅप्टर रोज थोडे थोडे वाचून दाखवायची, जेव्हा शेवटचा चॅप्टर काकींचा पूर्णपणे संपला त्यावेळेला त्या मुलांनी त्याच्या आईला सांगितलं की मला ह्या दादाला फोन लावून दे. आणि त्यावेळेला तो मुलगा पहिल्यांदा माझ्याशी बराच वेळ गप्पा मारल्या त्यांनी. तो रडला, तो एवढंही म्हणाला की ह्या पुढे मी माझ्या आयुष्यामध्ये पण माझ्या आईचं नाव खूप मोठ्या उंचीला नेईन हे मी आज विश्वासाने ठरवलंय. हा जो विश्वास होता तो माझ्यासाठी महत्वाचा होता. नक्कीच नक्कीच. आणि असंच अजून एक अनुभव तुझ्याकडे आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा हे पुस्तक पोचलं तेव्हा दादर वाचनालयामध्ये ते पुस्तक एका मुलाने घेतलं होतं. तो 10वीला होता आणि तो माझ्या मेडिकल स्टोअरमध्ये आला आणि त्यांनी मला सांगितलं दादा तुमच्याशी 2 मिनिटं बोलायचं आहे. तर म्हटलं बोल ना. तर त्यांनी सांगितलं तुम्हाला माहितीये का माझ्याकडे काय आहे. म्हटलं काय आहे. त्यांनी पुस्तक काढून दाखवलं आणि मला इतका आनंद वाटला कारण जिकडे मी राहतो त्याच विभागात तोच मुलगा राहतो आणि तो ते पुस्तक घेऊन मला दाखवतोय की मी वाचनालयामधनं हे पुस्तक घेतलंय. आता मी ते पुस्तक वाचायला घेतलंय आणि अर्ध त्याचं पुस्तक वाचून झालं होतं. आणि ज्या पद्धतीने तो मला सांगत होता की आज मी 10वी मध्ये आहे तरी मला ते पुस्तक किती रिलेट झालंय, कितीतरी तुमच्या आयुष्यातले असे प्रसंग आहेत की जे माझ्याही बाबतीत मला रिलेट करावेसे वाटतायत. त्यामुळे दादा हे तुमचं पुस्तक माझ्यासाठी ना औषध आहे. त्यामुळे आज मी तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये औषध घ्यायला नाही आलोय तर ऑलरेडी मी तुमचं पुस्तक वाचून मी ते औषध घेतलेलं आहे. हे त्यांनी जे वाक्य वापरलं ते माझ्यासाठी खूप महत्वाचं. नक्कीच. आणि तुझ्याशी आता आपण गप्पा मारत आहोत आणि सतत हे नाव कानावर पडतंय की काकींमुळे हे झालं, काकींमुळे ते झालं. काकी तुझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या आहेत. जशी तुझी आई आहे, आईला तू म्हणतोस की ती देवकी आहे आणि काकी म्हणजे यशोदा आहे. तू ज्या क्षणी घरातनं बाहेर पडलास आणि काकींच्या घरी गेलास
गेलास किंवा योगेशच्या घरी गेलास तेव्हा काकींनी तुला काहीच म्हटलं नाही, डायरेक्ट घरात ये तितक्याच प्रेमाने म्हणाले आणि हा आता माझा मोठा हो. मुलगा. तर तिथपासून तुमचा तो एकत्र राहणं, उठणं, बसणं, एकमेकांबरोबर शेअरिंग करणं, एक वेगळा प्रवास सुरू झाला. तर काकींची तुझ्या आयुष्यातली साथ खूप मोलाची होती हे वाचताना तर जाणवतच, पण काकी कशा तुझ्या खंबीर पाठीमागे उभ्या राहिल्या ते आम्हाला जरा सांग ना. हो, म्हणजे मजा कशी असते की आई गेल्यानंतर सावत्राईचा म्हणतात ना, मी छळ नाही म्हणू शकत, बेसिकली आमच्यामधले जे काही वादावादी होती किंवा काय, पण एका पॉइंटला घर सोडणं ह्या डिसिजन पर्यंत यावं लागलं होतं. त्यामुळे तो मानसिक त्रास झाला होता. तो मानसिक त्रास सहन करता करता माझा मित्र, कीर्ती कॉलेजमध्ये असताना माझा मित्र योगेश म्हात्रे, ज्याच्याशी माझी ओळख झाली आणि त्याच्या घरी जेव्हा मी जायला लागलो तेव्हा त्याची आई, म्हणजे मला पहिली भेट अजून आठवते की मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा त्यांनी खिम्याचे पॅटीस केले होते की आज योगेशचा मित्र येणार आहे, कारण त्याचा पहिला मित्र घरी येणार होता. अच्छा. कोणीच मित्र घरी आले नव्हते, तो पहिल्यांदा कोणाला तरी मित्राला घरी घेऊन येणार होता. सो तो एक आनंद वेगळा होता. पण मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मी त्यांना वासावरनच सांगितलं की काकी हे तर नॉनव्हेज आहे आणि मी खात नाही. तर त्या म्हणाल्या ठीक आहे, मी तुला व्हेज पॅटीस आणून देते. त्या आतमध्ये गेल्या, 1-2 मिनिटांनी परत एक प्लेटमध्ये पॅटीस आणला आणि त्यांनी सांगितलं की ह्याच्यात खिमा नाहीये, ह्याच्यात वाटाणे आहेत. नाही हे नॉनव्हेज आहे. मला कळतं लगेच. मग तेव्हा त्यांना कळलं की नाही, ह्याला आपण फसवून चालू शकत नाही. त्यांनी प्रयत्न केला, पण मी नॉन व्हेजिटेरियन माझ्या घरात सगळेच खात होते हे त्यांना माहिती होतं. सो प्रयत्न करूया असं त्यांना वाटलं होतं. पण त्यांनी पहिल्यांदा माझ्यासाठी आईच्या पश्चात माझ्यासाठी कोणीतरी काहीतरी केलं असेल तर काकींनी त्यावेळेला ताबडतोब त्यांच्याकडे कोबीच्या वड्या होत्या, त्या तळून त्यांनी मला दिल्या प्रेमाने. आणि तिकडे मला ती प्रेमाची ऊब मिळाली की माझ्यासाठी आज कोणीतरी प्रेमाने ती वडी तयार करून दिली. त्यानंतर आमचे रिलेशन खूप स्ट्रॉंग होत गेले. काकींनी त्यांचं स्वयंपाकघर माझ्या ताब्यात दिलं जेव्हा मी त्यांच्याकडे राहायला गेलो. कारण माझं आणि वडिलांचं जेव्हा वाद झाला, मी ठरवलं की आता यापुढे मी तुमच्या घरात येणार नाही. आणि त्यावेळेला वडिलांनी माझ्या समोर स्वतः बालदी भरून आंघोळ करून घेतली होती की माझ्यासाठी मुलगा मेला. ह्या परिस्थितीमधनं जेव्हा मी त्यांच्या घरात गेलो, कोणताही विचार नाही की मी आता पुढे काय करणार, तेव्हा त्यांनी फक्त माझ्या नजरेवरनं ओळखलं होतं की हा मुलगा सगळं त्याचं घर सोडून आलाय. तेव्हा त्यांनी तो विश्वास दिला की यापुढे हे घर म्हणजे तुझं. म्हणजे योगेश खरं मोठा मुलगा, मला माहिती नाही, पण त्याच्यापेक्षा मला नक्कीच जास्त प्रेम दिलं. म्हणजे एवढं मी नक्कीच सांगेन, कारण जरा काही त्यांना बरं नसलं की मुलाला किंवा नवऱ्याला नाही, पण त्या मला हक्काने सांगायच्या. इतकं बॉन्डिंग आमच्यामध्ये झालं होतं. आणि योगेश किंवा त्याचा भाऊ कुंदन किंवा काका, म्हणजे ते हे सगळेजण तिघही मला नेहमी म्हणायचे, चिडवायचे, आम्ही नाही कोणी, पण तुम्ही दोघं जे काय आई आणि लेक आहात ते तुमचं बॉन्डिंग सॉलिड आहे. आणि तसंच झालं की आमच्या व्यवसायाच्या सुरुवातीपासनं ती आमच्या व्यवसायाच्या अगदी शून्य आलेल्या प्रवासात पण जे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला की नाही माझी मुलं पुन्हा उभारतील हा व्यवसाय, तो विश्वास त्यांनी खूप ठेवला. त्यांनी सगळं त्यांचं सर्वस्व आम्हाला दिलं होतं, अर्पण केलं होतं. कारण कोणतंही स्त्रीधन पटकन कोणी देत नाही. तर त्यांनी मुलाला नाही तर माझ्या ताब्यात दिलं. आणि शेवटी ते गेलं, त्याचं दुःख आम्हाला होतं. पण काकी नेहमी म्हणायच्या ते दुःख नाही, कारण तुम्ही पुन्हा ते मला मिळवून देणार ह्याची मला खात्री आहे. हे त्यांचा विश्वास आमच्यावर होता. आणि तसंच झालं की जेव्हा आमचे चांगले दिवस आले त्यावेळेला मात्र त्यांची तब्येत डाऊन होत गेली. कारण 2011ला त्यांना मेडिकली त्यांचा वॉल थोडासा वीक आहे कळलं होतं. तर 1-2 वर्षापूर्वी त्यांना खूपच त्रास व्हायला लागला, अनेक मल्टिपल इश्यूज होत गेले. पण त्या मेडिकल कंडिशन मध्ये आमच्या व्यवसायांच्या ह्याच्यामध्ये ते योगेशला सांगायच्या, व्यवसायाकडे लक्ष तू दे, माझ्याकडे लक्ष तुषार दे. एवढा विश्वास त्यांचाही होता. आणि योगेशचा आईवर इतकं अफाट प्रेम की मुलगा वाटेल ते करतो ना आईसाठी, तसं त्याचं प्रेम होतं. पण त्यातही त्यांनी मला सांगितलं की तुषार, आत्ता व्यवसायाकडे मी लक्ष देईन, पण आईला तुझी गरज आहे, त्यामुळे आईची पूर्ण जबाबदारी तूच माझ्यापेक्षा चांगली घेशील ह्याच्या मला खात्री आहे. त्यालाही तेवढी खात्री होती. त्यामुळे काकींना एका वर्षामध्ये आम्हाला 15 ते 16 वेळेला ऍडमिट करायला लागलं. त्या वेळेला मी त्यांच्याबरोबर जे दिवस काढलेत, जे प्रसंग काढलेत, ते इतके सुवर्ण क्षण होते. कारण कधीही मला वाटत नाही की आम्ही एकमेकांचा हात सोडलाय.
रात्री पण त्या एक हातात हात धरून आम्ही जे झोपायचो ना, ती मायेची ऊब जी होती की माझ्या बरोबर माझा मुलगा आहे. मग हॉस्पिटल असो किंवा किती मोठ्या ट्रीटमेंट असो, त्या सगळ्याला हसतमुखाने सामोरं जायच्या आणि डॉक्टरांना एकच सांगायच्या, तुम्हाला वाटेल ते करायच्या त्या ट्रीटमेंट करा, कारण माझी मुलं माझ्याबरोबर कायम आहेत. हा विश्वास त्यांना होता. आणि दुर्दैवाची किंवा काय मला माहिती नाही, पण काकी जेव्हा गेल्या त्यावेळेला लगेच हे जेव्हा पुस्तक मी म्हटलं की त्यांच्यावर करायचं, आणि हा शून्य बघितलेला माणूस आलं. तू दरवेळेला हे शून्य काही तुझी पाठ सोडत नव्हतं कुठेही, म्हणजे अगदी व्यवसायात सुद्धा तुझं फ्लेवर्स आलं, तुझ्या हातची चव अनेकांनी चाखली, आता मेडिकल स्टोअर सुद्धा आलेला आहे. पण ह्या सगळ्या प्रवासात शून्याने तुझी कुठेच पाठ सोडली नाही किंवा मला असं वाटतं की शून्यानी पाठ सोडली नाही हे मला माहिती नाही, पण मी शून्याला मात्र कवटाळून घेतलं एवढं मात्र नक्की. कारण जेव्हा जेव्हा शून्य आपल्या आयुष्यात येतो ना, तेव्हा आपण त्याला घाबरतो, म्हणून आपल्याला पुन्हा शून्य मधनं उभं राहणं कठीण असतं. पण जेव्हा जेव्हा माझ्या आयुष्यात एकदा नाही अनेकदा शून्य येत गेले, तेव्हा मी असा विचार केला की मी किती प्रयत्न केला या शून्यातनं बाहेर येण्याचा, तरी हा शून्य काय आपली पाठ सोडत नाहीये. मग शेवटी ठरवलं की आता ह्याला कवटाळायचंच. त्यामुळे मी त्याला घट्ट मिठी मारलेली आहे आता, आणि आता तोही मला खूप घाबरतो. आणि मग तो शून्य असं म्हणतो की ह्याच्या बरोबर आता मला छानपैकीच आयुष्य काढायचंय, कारण जिकडनं माझी सुरुवात होते आणि मग एंड होतो तो शून्य होतो. त्यामुळे तो शून्यावरती जरी आला तरी पुन्हा माझी नवीन सुरुवात मी करतो ही त्याला, त्या शून्यालाही माहिती आहे. म्हणून माझ्यासाठी तो शून्य खूप महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं मी त्या शून्याला घाबरत नाही, तर मी त्या शून्यावर प्रेम करतो, कारण तो शून्य पुन्हा मला उभं करतो आणि तो शून्य मला ती ताकद मिळवून देतो. नक्कीच. आणि जेव्हा तुम्ही असं ठरवलं, आनंद लिमये, जयश्री देसाई, तुम्ही तिघांनी, की ह्या पुस्तकाला शीर्षक काय द्यायचं, तेव्हा एका क्षणाची तुम्हाला काही विचार करावा लागला नाही, हे अगदी सर्वानुमते ठरलं. काय झालं त्या प्रसंगात? म्हणजे आनंद लिमये काकांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला, कारण कोणताही प्रकाशक पुस्तक एखाद्यावरती करणार तर त्याची काय कॉस्ट असते किंवा काय गोष्टी असतात ह्या प्रत्येकाला माहिती आहेत. पण त्यांनी माझ्या स्टोरीवरती विश्वास ठेवला, माझ्यावर विश्वास ठेवला. लेखिकेला त्यांनी जेव्हा अपॉइंट केलं, म्हणजे जयश्री देसाई जेव्हा आल्या, ती लेखिका मला लाभणं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यामुळे त्या दोघांची टीम मला खूप प्रेमळ तर होतीच, पण तेवढीच ताकदवान होती. आणि त्या गोष्टींमध्ये जेव्हा मी माझा प्रवास म्हटलं तसं की सांगत उलगडत जात होतो, तेव्हा असं ठरलं होतं की माझ्यावर पुस्तक होणार आहे. आत्मचरित्र हे रूपांतर वगैरे काही माहिती नव्हतं, पण जसं जसं स्टोरी पुढे होत गेली तसं जयश्रीताईंनी लिमये काकांना सांगितलं की हे आत्मचरित्र फॉर्ममध्येच आपल्याला करावं लागेल. म्हणजे इतकं स्पोर्टिंगली आणि हेल्दी कॉन्व्हर्सेशन होतं. तसंच पुस्तकाच्या नावाच्या बद्दल झालं की जेव्हा जयश्री देसाईंनी हे पुस्तकाचं नाव सुचवलं, तेव्हा त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की तुषार, हे नाव तुला कसं वाटतंय? त्यामुळे मी त्यांना म्हटलं की माझ्या अनेक गोष्टींमध्ये शून्य हा शब्द येतोच. त्या म्हणाले तोच शब्द घेऊन मी हे म्हटलं की शून्य बघितलेला माणूस, तू बघितलायस आणि हा पुढेही बघत राहणार आहे, कारण त्यांनी त्याला स्वीकारलंय. हा त्यांचा मुद्दा खूप छान होता. लिमये काकांचं तर म्हणणं अगदी सिंपल होतं की हो, किती शून्य येऊ देत, आम्हाला माहिती आहे की तुषार पुढे कसा जाणार. त्यामुळे शून्य बघितलेला माणूस हे ॲप्रोप्रिएट त्यांना वाटलं, त्यांनी ठरवलं आणि त्याप्रमाणे ते पुस्तकाचं शीर्षक ठरलं, जे सगळ्यांना आवडलं. अगदी खरं आहे. आणि आम्ही तुला दरवेळेला बघत असतो ते म्हणजे एक सेलिब्रिटी शेफ म्हणून तुझ्याकडनं बऱ्याच रेसिपीज आम्ही जाणून घेतलेल्या आहेत, त्या कशा करायच्या, नेमकी फोडणी कधी द्यावी. पण आता तर तू स्वतः एक परीक्षक म्हणून अनेक ठिकाणी जातोस, तर तेव्हा काय काय मजेदार किस्से घडतात बरं, त्याबद्दल आम्हाला सांग ना. म्हणजे काय होतं माहितीये का की अनेक ठिकाणी, म्हणजे मला लकीली एक चांगला पार्ट झाला की जेव्हा मी ह्या कुकिंग क्षेत्रामध्ये आलो, मी म्हटलं तसं की मी आईचा पदर कधी सोडलाच नाही. त्यामुळे माझं IHM इन्स्टिट्यूटच माझी आई होती आणि तिचं स्वयंपाकघर होतं. आईच्या नंतर मी सगळा स्वयंपाक शिकलो होतो आईकडनं, म्हणून आईच्या पश्चात मी माझ्या आजीच्या मदतीने सगळा स्वयंपाक घरी करत होतो. सणवार आले की त्याप्रमाणे ते पदार्थ मला माहिती होते. त्यानंतरचा एक काळ असा होता की वडिलांनी दुसरं लग्न केलं, पण त्याही वडिलांच्या दुसऱ्या बायकोनी घर चालवण्यासाठी डबे वगैरे केले, तेव्हा अनेक पदार्थ मी तिचेही बघत होतो की तिच्या त्या हाताला चव होती. त्यामुळे माझं स्वयंपाकघर हे कधी सुटलंच नव्हतं. काकींकडे जेव्हा आलो तेव्हाही तसंच झालं की त्यांनी मला माझी आवड ओळखून त्यांनी मला त्यांचं स्वयंपाकघर हातात दिलं. पण तेवढंच नाही, तर त्यांनी जेव्हा मी टीव्हीचा पहिला शो केला
आणि त्यावेळेला सहकुटुंब सहपरिवार म्हणून आम्ही सारे खवय्येला आलो. त्यावेळेला मात्र काकींबरोबर मला पहिला एपिसोड करायला मिळाला. आणि आज 14 वर्ष झाली मी या क्षेत्रामध्ये आहे. अनेक वेगवेगळ्या रेसिपीज इनोव्हेट केल्या, वेगवेगळ्या चॅनल्सवर आलो, वेगवेगळ्या ठिकाणी लिखाण केलं. आणि पहिला जो परीक्षक म्हणून मला मान लाभला तो मिनल मोहाडीकरांनी माझं नाव सजेस्ट केलं होतं गोवन फेस्टिवलमध्ये. आणि तिकडे प्रमुख पाहुण्या आशालता वाबगावकर होत्या. आणि मी तर खूपच नवखा होतो त्यावेळेला. आणि मला आनंद होता की अरे बाप रे, मी स्टेजवर आशालता वाबगावकरांना बघतोय आणि मी त्यांच्याबरोबर जाऊन त्या खुर्चीवर बसणार. हा आनंद खूप वेगळा असतो. आणि तिकडे गेलो, त्या आशाताईंनी सांगितलं की अरे बाळा, मी ना तुला बऱ्याच कार्यक्रमांमध्ये टीव्हीवर पाहिलंय, तुझं बोलणं खूप छान आहे, तुझ्या पद्धतीने पदार्थ बनवतोस, मला खूप आवडलं. मी ना दरवर्षी इथे येते, तर या वर्षी तू एक काम कर, हे सगळे पदार्थ तू चाक आणि मला येऊन सांग की तुला कोणते आवडलेत. मग त्याच्यातले मी शॉर्टलिस्ट करून तू कोणते केलेस ना फायनल, ते योग्य आहेत की नाही ते मी तुला सांगेन. मला अजून आनंद वाटला. पण अशी गोष्ट झाली की मला गोवन फेस्टिवल वगैरे नाव मोठं होतं, पण तिकडे पदार्थ काय येणार आहेत माहिती नव्हते. त्यामुळे तिकडे गेलो जजिंगला आणि नंतर बघितलं सगळे नॉनव्हेज पदार्थ होते. आणि मी नॉनव्हेज खात नाही म्हटल्यावरती मला प्रश्न पडला. पण मी आईमुळे, आई रोज नॉनव्हेज घरी करायची आणि राजहंस आजींमुळे त्यांच्याकडे वाढलो म्हणून मी कधी नॉनव्हेज खाल्लंच नाही. पण आईनी बनवलेले पदार्थ मी उत्तम पद्धतीने बनवायचो. मला रात्री अपरात्री कोणी उठवलं आणि सांगितलं नॉनव्हेज बनव, तर मी इझिली बनवू शकतो, इतकी ती सवय लागली होती. हे पदार्थ गेले, जजिंग केले आणि त्यांना जेव्हा सांगितले हे असे शॉर्टलिस्ट आहेत, त्या गेल्या, त्यांनी बघितलं आणि त्यांनी स्टेजवरती येऊन सांगितलं काय तुझं परीक्षण अचूक आहे रे, किती छान. मला अभिमान वाटला की ज्या मुलांनी ह्या क्षेत्रामध्ये काहीही प्रशिक्षण न घेता त्याच्या आवडीने आणि ह्या गोष्टींनी आज तो टीव्हीवर फक्त येत नाही, तर त्यांनी पदार्थ चाखून पण छान सांगितलं की ह्यांना बक्षिसं मिळाली पाहिजेत. सो तो आनंद जो मला मिळाला ना पहिल्याच वेळेला की येस, ह्या क्षेत्रात मी काहीतरी करू शकतो. त्यानंतर उत्तरामनेंचा महाराष्ट्र दौरा असेल, श्रावण महोत्सव असेल, अशा अनेक वेगवेगळ्या पाककला स्पर्धांना मी गेलो. आणि मला असं वाटतं की मी एवढ्या पाककलांमध्ये गेलोय ना की एका ठिकाणी तर 550 पदार्थ होते. त्या सगळ्यांना आम्हाला बक्षीस मिळेल न मिळेलचा प्रश्न नव्हता, तुषार देशमुखांनी आमचे पदार्थ चाखलेच पाहिजेत असा एक अट्टहास त्यांचा होता. पण हेव्हा तुमची कसोटी लागते का एक शेफ म्हणून किंवा एक प्रशिक्षक म्हणून? प्रश्नच नाहीये. तुम्ही विचार करा, तुम्ही ताटामध्ये जे काही वाढलेलं असतं ते प्रॉपरली आपण जेवतो, पण एवढे 500 पदार्थ एक एक घास जरी खाल्ला तरी त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स वेगवेगळे, काही तेलकट, काही तुपकट, काही तिखट, काही गोड, अशा सगळ्याचं समतोल की एवढं सगळं जजिंग करताना एक धमाल मात्र अशी असते की काही महिला स्पोर्टिंगली घेतात की ठीक आहे आम्हाला बक्षीस नाही मिळालं, पण आम्हाला तुम्ही जे आहे ते छान समजवलं. आणि काही ठिकाणी आम्हाला का नाही बक्षीस मिळालं म्हणून ज्या भांडतात ना, मग त्यावेळेला आम्हाला त्यांची उत्तरं द्यावी लागतात. आणि मग ती उत्तरं ऐकून जेव्हा ते स्पोर्टिंगली घेतात तेव्हा ती पाककला स्पर्धा हेल्दी होते. म्हणूनच पाककले स्पर्धेप्रमाणे माझं आयुष्य रिलेट करतो की तिकडे आंबट, गोड, तिखट ह्या चवीचं मी चाखतो जेवण, तसंच माझं आयुष्य हे आंबट, गोड, तिखट अशा प्रवासांमधनं उलगडलेलं आहे. निश्चितच. तुषार, तुझ्या या जीवन प्रवासाबद्दल आम्ही आज जाणून घेत असताना अनेक व्यक्ती तुझ्या आयुष्यात आल्या, अनेक प्रसंगांना तुला तोंड द्यावं लागलं. तुझी संघर्षाची, जिद्दीची कहाणी ऐकताना तू प्रत्येक गोष्टीकडे कशा दृष्टिकोनातून बघत गेलास आणि प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली घेतलीस, सकारात्मक घेतलीस आणि तसंच तू टिप कागदाप्रमाणे सगळं ते टिपत गेलास आणि त्यातून तुला एक नवं काहीतरी उभं करण्याची एक उमेद मिळाली प्रत्येक क्षणाला, जी तुझ्या आईने तुझ्यामध्ये रुजवली होती. आणि तू आईचा विश्वास सार्थ ठरवला की तू काही ना काहीतरी आयुष्यात नक्की करून दाखवशील आणि ते तू करून दाखवलंस. आणि आज हे पुस्तक वाचताना खरंच मन भरून येतं. आज तू इथे आलास आणि तुझ्या या कहाणीबद्दल आम्हाला सांगितलंस, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी तुझे मनापासून आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. आणि प्रत्येक वेळेला मला खूप छान वाटतं की आकाशवाणी ही आम्हाला संधी देतेच, कारण अनेकदा मला असं वाटतं श्रोत्यांनी आजपर्यंत माझ्या रेसिपीज ऐकलेल्या आहेत, अनेक वेगवेगळे स्टोरीज ऐकल्यात, पण आज पुस्तकाच्या माध्यमातून एक नवीन शेफ तुषार त्यांना उलगडेल. त्याबद्दल तुम्ही पण मला बोलवलं, त्याबद्दल खूप खूप आभार. श्रोतेहो, शून्यातून उभारी तुषार प्रीती देशमुख यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.